CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्यात जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला सुरुवात झाली आहे। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या महोत्सवामध्ये 165 स्टॉल लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये बचत गटाच्या महिलांनी हस्तकौशल्य वापरून तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन साहित्याची खरेदी करून महिला सक्षमीकरणाला बळकटी द्यावी व त्याचबरोबर चविष्ट अन्नपदार्थाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। जवळपास मला 184च्या जवळपास सगळे लहान मोठे स्टॉल आहेत। सगळं खाद्यपदार्थापासून कृषी विभागाचे सुद्धा स्टॉल याच्यामध्ये आहेत आणि ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूचं विक्री या ठिकाणी 5 दिवस त्या करणार आहे। माझं सर्व बुलढाणेकरांना किंवा या ठिकाणी बुलढाण्यात येणाऱ्या सर्व जनतेला त्यांच्या वतीनं आव्हान आहे की त्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्याला जे काही आवश्यकता असेल त्याची खरेदी या ठिकाणाहून करावी असं आव्हान आहे। आज दिनांक 5 मार्च ते 9 मार्च असा 5 दिवसाचा एक उमेद गटामार्फत आणि कृषी खात्यामार्फत राजमाता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाची सुरुवात माननीय मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव सरांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्या सर्व स्टॉलला देखील त्यांनी भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणपणे कृषी विभाग आणि उमेद DRDAचं जे उमेद आहे यांच्यामार्फत साधारण 165 स्टॉलची स्थापना करण्यात आलेली आहे। कृषी खात्यामार्फत देखील 30 ते 35 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे मला देखील मी स्वतः कृषी खात्याचा पदव्युत्तर विद्यार्थी असतानाही मला बऱ्याच नवीन व्हरायटी बघायला मिळाल्या आणि विशेष करून या ठिकाणी जे काही खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये अगदी घरगुती वापरायचे म्हणजे जसं चिकन करी, चिकन म्हणजे मटन मांडे, चिकन मांडे किंवा इतर व्हेज स्वरूपाचं जे काही जेवण आहे ते देखील खवय्यांसाठी एक उत्तम संधी त्या निमित्ताने चालून आलेली आहे। माझं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातले जे कोणी बुलढाणा शहरामध्ये येतील पुढच्या 5 दिवसामध्ये सर्वांना एक आवाहन करेल, या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या आपल्या भगिनी आहेत, आपल्या त्या लाडक्या दिदी आहेत आणि त्यांना आपल्याला लखपती दिदी जर करायचं असेल तर त्यांनी उत्पादन केलेल्या प्रॉडक्टचे आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी त्यांना या 4-5 दिवसामध्ये भरघोस असं उत्पन्न मिळवण्याचा आपण त्यांना एक मदत करूया। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।